टायगर बघायला जाऊया. मजा येणार आहे, मजा. हमारे पुणे में भी ना लोग 1 से 4 सो जाते हैं. जसं की तुम्ही बघू शकता की जंगलचा भाग चालू झालेला आहे. हे बघा, ही मस्त आपली जिप्सी आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, आज आहे डे 3 आपल्या ट्रिपचा. आपण निघालो आहोत नागपूरवरून आपण जिथे चाललो आहे ती खूपच इंटरेस्टिंग जागा आहे. त्या जागेचं नाव आहे कान्हा नॅशनल पार्क. कान्हा नॅशनल पार्कला आपण 1, 2 किंवा 3 सफारीज करणार आहोत. आणि टायगर दिसला तर बरं होईल. आणि तिथे बारासिंगा पण आहे म्हणतात. तर बघू, एक्सपेक्टेड आहे टायगर, बारासिंगा, हिरण बिरण तर दिसतीलच अशापेक्षा. बट आपण चाललो आहोत जंगलात. तर व्हेरी एक्सायटेड. निघालोय ऑन टाइम. नागपूर सोडतोय. नॉट व्हेरी ट्रॅफिक. संडे. इट विल बी फन. पाहत राहा. स्टे ट्यून्ड इन दिस व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये यू नेव्हर नो, टायगर दिसू शकतो तुम्हाला, मला पण. तर चला. हे बघा, फक्त ना असे मोठे मोठे ब्रिज आहेत नागपूरमध्ये. कुठं एंटर करायला, एक्झिट करायला. नागपूर अख्खा खाली आहे. ओनली ब्रिजेस आणि वरून मेट्रो. गुड पॉलिसी. हे बघा, या हायवेचं नाव आहे श्रीनगर कन्याकुमारी रोड. म्हणजे हायवे. थोडं जंगल टाईप वाटायला लागलं आता. आणि आम्ही तसं बरंच लांब आलोय. माझ्यामध्ये एक 50 किलोमीटर आलो असू. एक गोष्ट मला नागपूरबद्दल हे सांगायचं आहे की नागपूरवरून सगळे सफारीज किंवा सगळे मोठे मोठे जे जंगल आहेत ना, किंवा म्हणजे चांगला ऍक्सेस आहे नागपूरवरून पेंच, ताडोबा आणि कान्हाला. कान्हाच त्याला लांब आहे, 250-300 किलोमीटर. बट पेंच 50 किलोमीटर आहे. आता म्हणजे आपल्याला मे बी पेंचवरनंच जाणार आपण आता. आणि हे ताडोबा आय थिंक 150 का 180 किलोमीटर म्हणजे अलीकडनंच आहे नागपूरच्या. त्यामुळे नागपूर इज अ गुड प्लेस टू लँड विमानाने आणि डू सफारीज, जे आपण करायला चाललो आहोत कान्हाला. नागपूर पासून कान्हाकडे जायला जो हायवे आहे तो खूपच मस्त आहे. नॅशनल हायवे हा. कुठला माहित नाही. हा, NH44 दिसतो इकडे. चांगला रोड आहे, व्हेरी गुड रोड आहे. त्यामुळे इट इज गोइंग टू बी अ स्मूथ राईड होपफुली. जबलपूर नागपूर रोड आहे हा. वी आर गोइंग टुवर्ड्स जबलपूर. मे बी MP क्रॉस केला असेल, माहित नाही, लक्षात नाही आलं कुठे. कॉफी ब्रेकला आपण थांबलो आहोत आणि आपला कॉफी मेकर आपल्या बरोबर आहे. तर आपण आता कॉफी बनवूया. या हायवेवर जास्त थांबायला असं काय हॉटेल्स वगैरे नाही आहेत. बट हे एक मध्ये, त्यामुळे आम्ही थांबून खाऊन घेतलं. क्यूब स्टॉप म्हणून जागा आहे. आपल्याला थोडा उशीर होतोय, त्यामुळे आम्ही आता ठरवलंय की हॉटेलला न जाता डिरेक्टली आज जी आपली सफारी आहे बफर झोनची ती करूयात. तर आपण डिरेक्टली चाललोय आता मुक्की गेटला कान्हाच्या. जबलपूर हायवेवर आता आपल्याला कान्हाचा बोर्ड दिसायला लागला आहे. 132 किलोमीटर्स टू गो. बट आपलं गेट जे आहे दॅट इज 150 किलोमीटर्स. 3:30ला पोचायचं आहे. 4:15 दाखवत आहे. पाहूयात पोचतोय का. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता की जंगलचा भाग चालू झालेला आहे. आपण 100 किलोमीटर आहोत मुक्की गेट पासून. अजून पण आपण होपफुल आहोत की आपण पोहोचू ऑन टाइम. लेट्स सी. हे बघा, पहिला ॲनिमल आपल्याला स्पॉट झालेला आहे जंगलामध्ये. गाय.
तर महेशही आहे. असं वाटत नाही की आपण उन्हाळ्यात फिरायला आलो. येस, मला असं वाटलं तर थोडं नाही का वाढलं असेल, बट असं नाही आहे. आणि हेच म्हणतात की काना इज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ग्रीन. त्यामुळेच आपण कानाला आलो. आता आपण बेंचला पण जाऊ शकलो असतो, ताडोबाला पण जाऊ शकलो असतो, बट वी चूज राईट. मजा येणार आहे, मजा. इथे कानाला असं म्हणतात की जरी ॲनिमल नाही दिसलं तरी कोणी नाराज होत नाही, कारण जंगल एवढं प्रिटी आहे की इट इज कम्प्लिटली वर्थ इट. आणि मी आपले तिकडे ओळखीचे आहेत त्यांच्याशी पण बोललेलो की सेम विचारलं की जंगल ग्रीन आहे ना, मजा आ जाएगा जंगल देख के. मित्रांनो, जस्ट इन टाइम पोहोचलेलो आहोत आपण. आता पटपट आवरू आणि हे करू बुकिंग वगैरेचं आपलं सगळं सॉर्ट. आणि बघू आता पुढचा ब्लॉग. हा आतला कॅमेरा आहे माझ्याकडे, तो फक्त चालला पाहिजे. तो जर चालला तर ब्लॉग कंटिन्यू होईल, नाही तर मग आल्यावर आज जसं की फोन अलाउड नाही आहे. त्यामुळे बघू. हे सगळ्या जीप थांबल्या आहेत आता आज जाण्यासाठी. हे बघा, ही मस्त आपली जिप्सी आहे. आणि आता आपण निघालो आहोत सफारी. हे आपले गाइड आहेत भैया. हाय बोलो. हाय, भैया कौन से टाइगर्स है यहाँ पे? यहाँ पर M1 एंड खापा फीमेल. एकदम ओजी ऑफ रोडिंग एक्सपिरियन्स जिप्सी मध्ये. म्हणत होतो यांना मी जिप्सी चालवतो, पण ते अलाउड करत नाही. आपलं लायसन्स चालत नाही एकदा. इथे ओनली फॉरेस्ट डिपार्टमेंट. इथे सगळे लोक थांबलेत. मे बी टायगरचं सायटिंग आहे इथे. समोर झोपला हम्म, दोन झाडांच्या मध्ये. तिकडे तोंड करून झोपला. महिलेच लांब बघा मित्रांनो, सगळे वाट बघतात. टायगर हा मक्खी परेशान करते उसको. तर मित्रांनो, आपण वाट बघत आहोत की आपला वाघ M1 हा कधी उठतोय. मला त्यांनी उठून इकडे तिकडे बघितलं, पण आता तो झोपेत आहे. 4 वाजून गेले तरी तो झोपला आहे. बाकी जंगल पण खूप सुंदर आहे. इथे आम्हाला किंगफिशर दिसला, एक बर्ड दिसला. वर इथं मंकी बाई पण आहेत आवाज करत. आणि इथं आपला टाइगर भाऊ झोपा काढतात. उसको बोर नहीं होता है कैसे अकेले अकेले? हम देखने को मिलता कोर पे बफर में भी दिखा है एक बार, इनको दिखा होगा बफर में ना, वो फीमेल शिकार कर. है. एक बार आता बाकी गाड्या गेल्यात, फक्त आम्ही लंगड़ा थांबलोय. में अपेक्षा चालू है कि हा टाइगर पुनेरी टाइगर उठेल. आता हमारे पुणे में भी ना लोग 1 से 4 सो जाते हैं, काम नहीं करते हैं, और उसके ऊपर मतलब ऐसे बहुत ऐसे फनी और जोक्स है नहीं क्या. तो ये अपना टाइगर भी वैसे ही है पुणे का. आपल्याला इकडे खापा फिमेल टायगर्स दिसले आहे, जे पाणी पिण्यात वर गेले बसायला. बाय बाय, थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली बफर झोनची सफारी झालेली आहे. बफर मध्येच आपल्याला 2 मस्त टायगर दिसलेले आहेत. एक टायगर, एक टायग्रेस, M1 आणि खापा फिमेल. तर काय नाही, चांगलं झालं सुरुवात आपल्या सफारीची. एक चांगलं वाटतं मला की जे प्लॅन केलं होतं ते सगळं असं जेव्हा घडतं ना, तर असं आतून एक चांगलं फिलिंग येतं. ते वालं झालं मला. आणि
पाहत राहा. जर्नी ही तर फक्त बफर झोन होता. उद्या आणि परवा एक कोर आहे आपलं. आता आपण हॉटेलवर जाऊयात आणि तुम्हाला हॉटेलचं छोटं टूर देतो मी. तुम्हाला जर सफारी करायची असेल कानामध्ये तर स्वतः पण करू शकता. खूप सोपी प्रोसेस आहे. ऑनलाईन एक वेबसाईट आहे, मी टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यावरनं आपलं परमिट बुक करायचं. झोन फक्त नीट बघा, झोन आणि गेट, कारण मी पहिले चुकून तर झोन मी व्यवस्थित केला होता. इथे सरी आणि कानाचे 2 कोर मला माहित होते की जे चांगलं जिथे सायटिंग आहे. बाकी पण आहेत, पण गेट चुकीचा केला तर त्यामुळे मला परत बुकिंग करावं लागलं. थोडे जास्त पैसे गेले. बट परमिट बुक करायचं, इथे यायचं गेटवर आणि इथून मग जिप्सी वगैरेचं ते पे करून ते सगळे डिटेल्स टाकेल मी डिस्क्रिप्शनमध्ये, ते नक्की बघा. आता आपण जाऊयात आपल्या हॉटेलवर. मी गेल्यावर तुम्हाला हॉटेलचं टूर देतो. युजली मी करत नाही, बट म्हटलं आज जरा एकदमच आपलं चांगलं हॉटेल आहे तर तुम्हाला पण थोडासा स्नीक पीक द्यावा आपल्या हॉटेलचा. तर हे बघा, आता आपण चेक इन करून रूम वर चाललो आहोत. पहली जा चुके हैं यहाँ पे. हाँ नहीं, पहली बार आ रहे हैं यहाँ पे. काना भी और ये प्रॉपर्टी में भी. हे बघा, ही आहे आपली रूम. मस्त एक सोफा, छोटासा एक काउंटर, स्टुडिओ रूम आहे. आणि दिस इज वेअर विल डू बिझनेस. ठीक आहे, हे काय असं कधी करत नाही मी असं. म्हटलं वाय नॉट, देर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम. इथे काय हो, बाल्कनी, क्यूट रूम, गुड रूम. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.